हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 15. ईशानच्या आलिशान बंगल्यातील एका खोलीमध्ये आराध्या खिडकीपाशी उभी होती. बाहेर पावसाने आता विश्रांती घेतली होती, पण आराध्याच्या मनातलं वादळ काही केल्या थांबायला तयार नव्हतं. आज सकाळपासूनच तिला थोडं अस्वस्थ वाटत होतं. अचानकच तिला मळमळल्यासारखं झालं आणि तिने तोंडावर हात ठेवला आणि ती धावत बाथरूमकडे गेली. तिला प्रचंड उलट्या होऊ लागल्या होत्या. तिचं शरीर भीतीने आणि अशक्तपणाने थरथरत होतं. ती बेसिनला धरून उभी राहिली. आरशात स्वतःचा फिका पडलेला चेहरा पाहिला आणि तिचं काळीज धपापलं. तिला महाबळेश्वरची ती धुंद रात्र आठवली. विराजचा तो हळुवार स्पर्श, त्याचं ते समर्पण आणि दोन जीवांचं झालेलं मिलन. आराध्या स्वतःशीच थरथरत आवाजात म्हणाली, नाही, हे असं नाही होऊ शकत. ईश्वरा, हे तू काय केलंस? ज्या माणसाने मला घराबाहेर काढलं, ज्याने माझ्या चरित्र्यावर संशय घेतला, त्याचा अंश मी माझ्या पोटात वाढवते. थांब, उलट्या झाल्याने काही प्रेग्नंट होत नाहीये. आधी चेक करावं लागेल आपल्याला, अशी ती स्वतःलाच म्हणाली आणि ती किट आणून तिने चेक केलं. बापरे, म्हणजे खरंच का देवा, हे काय होऊन बसलं माझ्याकडून? आता मी काय करू? हे जर ईशानला समजलं तर? आणि विराज त्यांना जर हे कळलं तर त्यांना असं वाटेल की मी पुन्हा त्यांना माझ्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करते. आता मी कुठे जाऊ? काय करू? हे देवा, मी खूप मोठ्या संकटात सापडली आहे. तशी आराध्या खाली बसली आणि ढसाढसा रडू लागली. तिची घालमेल शब्दात मांडण्याच्या पलीकडे होती. एका बाजूला तिला आपल्या बाळाबद्दल वाटणारं प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला विराजने केलेला तो अपमान. आराध्या स्वतःशीच म्हणाली, या बाळाचा काय दोष आहे? पण या जगाला मी काय उत्तर देऊ? कोर्टात केस सुरू आहे आणि मी विराजपासून वेगळी होण्याच्या मार्गावर आहे. आणि आता हे वळण? विराज, तुम्ही मला इतकी मोठी शिक्षा का दिलीत? तुमच्या आठवणींपासून दूर पळता आता तुमच्या रक्ताशी मी आयुष्यभरासाठी बांधली गेलीये. इकडे जहागीरदार वाड्यात विराजची व्याकुळता सुरूच होती. वाड्यात विराजची अवस्था काही वेगळी नव्हती. तो असला बेडरूममध्ये आराध्याच्या साडीचा तो पदर हातात घेऊन बसला होता, जो तिने तिथे सोडून गेली होती. खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यातून त्याला आराध्याचा भास होत होता. विराजने डोळे मिटले आणि त्याला महाबळेश्वरची ती प्रसंग आठवले. तो क्षण जेव्हा त्याने आराध्याला आपल्या बाहूमध्ये घेतलं होतं. तिचा तो कोमल स्पर्श, तिचे ते डोळे मिटलेले आणि तिचे ते निरागस समर्पण. विराजच्या डोळ्यातून पाणी गळागळा वाहू लागले. विराज हुंदके देत म्हणाला, आराध्या, तू कुठे आहेस? मला माहिती आहे मी तुला खूप दुखावलंय. माझं ते लॉजिक आज मलाच खायला उठलंय. पण त्या रात्री एक झालो होतो, तो क्षण माझ्या आयुष्याचे सर्वात पवित्र क्षण होता. आणि मी इतकी नीच निघाले की त्याच पावसात तुला घराबाहेर निघालं. मला तुझी खूप आठवण येते आराध्या. तुझ्याशिवाय हा वाडा, हे ऐश्वर्य सगळं शून्य आहे. प्लीज आराध्या, ये ना परत. विराज उठला आणि आरशासमोर उभा राहिला. त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटत होता. विराज म्हणाला, ईशान देशपांडेच्या सोबत तू सुरक्षित असशील का? तो तुला माझ्या विरोधात भडकवतोय, पण त्यालाही माहीत नाही की तू माझ्या काळजात आहेस. मला तुला शोधायलाच हवं. मला तुला ओरडून सांगायचंय की मी आजही तुझाच आहे. तेवढ्यात ईशान आराध्याच्या खोलीत आला. त्याने पाहिले की आराध्या बेडवर कोलमडून पडली आहे आणि तिचा चेहरा पांढरा पडलाय. ईशान आराध्याला म्हणाला, आराध्या, काय झालं तुला? तुझी तब्येत ठीक नाहीये का? मी डॉक्टरांना फोन करू का? तशी आराध्या दचकून उठली. तिने घाईघाईने आपले अश्रू पुसले. आराध्या ईशानला म्हणाली, नाही ईशान, काही नाही, थोडा अशक्तपणा वाटतोय, दुसरं काही नाही, तुम्ही काळजी करू नका. ईशान तिच्या जवळ येत म्हणाला, आराध्या, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. तुझा चेहरा सगळं सांगतोय बघ. आपण कोर्टात जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहोत. विराजू जहागीरदार आता पूर्णपणे कोलमडलाय. तो तुला शोधण्यासाठी वेड्यासारखा फिरतोय, पण मी त्याला तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही.
पण तू अशी खचून चालणार नाहीस. आराध्याला ईशानच्या बोलण्यातला तो कडवटपणा आणि विराजबद्दलचा द्वेष आता टोचू लागला होता. तिला जाणवलं होतं की ईशानला न्यायात रस नाही, त्याला फक्त विराजचा विनाश हवाय. आराध्या मनातल्या मनात म्हणाली, ईशान, तू म्हणतोयस की विराज कोमटलाय, पण माझ्या पोटात त्याचं बाळ वाढत आहे. जर तुला हे समजलं की या बाळाचा वापर सुद्धा विराजला हरवण्यासाठी करशील का? नाही, मी तुला हे कधीच कळू देणार नाही. दुसऱ्या दिवशी आराध्या कोणालाही न सांगता एका सरकारी दवाखान्यात गेली. तिथे खूप गर्दी होती. ती आपला नंबर येण्याची वाट बघत होती. तिच्या मनात विचारांचे चक्र सुरू होते. फायनली आराध्याचा नंबर आला होता. आराध्या आत गेली. डॉक्टर आराध्याला म्हणाली, आराध्या विराज जहागीरदार. हो, मी आहे. तुम्ही एकटीच आला आहात का? म्हणजे तुमचे मिस्टर कुठे आहेत? तशी आराध्या म्हणाली, ते थोडे बिझी आहे म्हणून मी एकटीच आली आहे. बरं, ठीक आहे. डॉक्टर म्हणाले, सांगा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आराध्या म्हणाली, डॉक्टर, मला प्रेग्नन्सी कन्फर्म आहे का नाही ते बघायचं आहे. म्हणजे मी त्याचं घरी चेक केलंय, पण किती मंथची प्रेग्नन्सी आहे ते चेक करायचं आहे. तशी तिची डॉक्टरांनी तपासणी केली, सोनोग्राफी वगैरे केली. काही वेळाने रिपोर्ट आला. जसे डॉक्टर म्हणाले, अभिनंदन आराध्याचे, तुम्ही 1.5 महिन्यांचे गरोदर आहात, पण तुमची तब्येत खूप नाजूक आहे. तुम्ही खूप मानसिक तणावात दिसताय. या काळात आनंदी राहणं आणि बाळ आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमचे मिस्टर कुठे आहेत? त्यांना बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. डॉक्टरांनी परत तेच विचारलं. मिस्टर हा शब्द ऐकताच आराध्याच्या डोळ्यासमोर विराजचा तो रागीट चेहरा आला, जेव्हा त्यांनी तिला घराबाहेर ढकललं होतं. आराध्या खाली मान घालून म्हणाली, ते शहराबाहेर आहेत, मी त्यांना सांगेन. डॉक्टर, प्लीज, ही गोष्ट गुप्त राहू शकते का? डॉक्टर आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले, पण आराध्याची अवस्था पाहून त्यांनी फक्त मान डोलावली. आराध्या दवाखान्यातून बाहेर पडली आणि नकळत तिचे पाय जहागीरदार वाड्याच्या दिशेने वळले. ती वाड्याच्या गेटसमोर उभी राहिली. लांबून तिला विराज दिसला. तो गाडीत बसत होता. तो खूपच थकलेला आणि खंगलेला दिसत होता. त्याच्या हातात आराध्याचा एक फोटो होता. विराजने फोटोकडे पाहिले आणि तो रडायला लागला. हे पाहून आराध्याचे हृदय पिळवटून निघालं. तिला धावत जाऊन त्याला बिलगावसे वाटले. त्याला सांगावसे वाटले की विराज, मी परत आलीये आणि मी एकटी नाहीये. आपल्या दोघांचे स्वप्न माझ्यासोबत आहे. पण तिला काकूंच्या शब्दांनी विराजचा विश्वास आठवला. तिने स्वतःलाच आवडलं. आराध्या पोटावर हात ठेवून स्वतःशीच म्हणाली, बाळा, तुझे बाबा आज खूप रडतायत, पण त्यांनी माझ्यावर जो अन्याय केला तो मी इतक्या सहज विसरू शकत नाही. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हायला हवी. आपण पुन्हा एकदा खंबीरपणे त्यांच्यासमोर उभं राहू. पण आता आराध्या म्हणून नाही, तरी काही म्हणून. पण आता नाही. वेळ खाली की नक्कीच आराध्या तिथून निघून जाते. पण विराजला अचानक वाऱ्याच्या झुळकीसोबत आराध्याच्या सुगंधाचा भास होतो. तो गाडीतून बाहेर येतो आणि आराध्या म्हणून ओरडतो. त्याला लागून एक आकृती जतन दिसते, पण तो तिला गाठू शकत नव्हता. तर कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.